विषयाचं नाव लिहून घ्या. आपला आजचा जो विषय आहे तो आहे मनुष्यावर नाही देवावर भरोसा ठेवा. आपला आजचा विषय आहे मनुष्यावर नाही देवावर भरोसा ठेवा. हा आपला आजचा विषय आहे. आणि आज ह्या विषयातून आपण हे शिकणार आहोत की का आपल्याला देवावर भरोसा ठेवायचा आहे आणि का आपल्याला मनुष्यावर भरोसा ठेवायचा नाहीये. हा विषय शिकण्यासाठी आपण पवित्र शास्त्रातून वेगवेगळी जी काही पुस्तकं आहे जी आत्म्याच्या प्रेरणेने देवाने लिहिण्यासाठी सांगितली होती त्यातून आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. मग हा विषय शिकण्या अगोदर आपण ह्या विषयाशी संबंधित जे मुख्य वचन आहे ते वाचणार आहोत. आणि कोणीतरी मला स्तोत्र संहिता 146 आणि वचन 3 वाचण्यासाठी मदत करा. आजच्या विषयाचं जे मुख्य वचन आहे ते हे आहे स्तोत्र संहिता 146 आणि वचन 3 आपण वाचणार आहोत. अधिपतींवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका, त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. व्हेरी गुड. आता हे जे स्तोत्र आहे ज्या वेळेला आपण हे वाचतो तर ह्या स्तोत्राचा जो मुख्य विषय आहे तो हा आहे परमेश्वराच्या न्याय कृत्याबद्दल स्तुती. आणि ह्या विषयामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की अधिपतींवरती जो भरोसा आहे लोक ठेवतात त्या लोकांनी अधिपतींवरती भरोसा ठेवू नये किंवा जी लोक माणसावर भरोसा ठेवतात त्यांनी माणसावर भरोसा ठेवू नये. आणि का ठेवू नये तर त्याचं उत्तर आपल्याला ह्याच वचनाच्या ब भागामध्ये पाहायला भेटतं. आणि ते हे आहे की ज्या गोष्टींसाठी लोकांनी अधिपतीवर भरोसा ठेवला आहे किंवा ज्या गोष्टींसाठी लोकांनी माणसावर भरोसा ठेवलेला आहे त्या गोष्टी त्यांना त्यांच्याकडून मिळणं हे शक्य नाही आहे. त्या गोष्टी त्यांना त्यांच्याकडून मिळणं हे काही नाही, शक्य नाही. आणि म्हणून परमेश्वर देवावरती भरोसा ठेवणं हे चांगलं आहे. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरावरती भरोसा ठेवणं हे चांगलं आहे. माणसांवरती भरोसा ठेवण्यापेक्षा देवावरती भरोसा ठेवणं हे चांगलं आहे. हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. मग यातला जो पहिल्या क्रमांकाचा मुद्दा आहे तो लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 1 टाका आणि लिहा मनुष्य मर्यादित आहे पण देव अमर्याद आहे म्हणून त्याच्यावर भरोसा ठेवायचा. मुद्दा क्रमांक 1 परत सांगतो, सर्वांनी लिहून घ्या. अतिशय हळूवारपणे हा विषय आपण शिकणार आहोत. मुद्दा क्रमांक 1 टाका. मनुष्य मर्यादित आहे पण देव अमर्याद आहे म्हणून त्याच्यावर भरोसा ठेवायचा आहे. आणि कशा प्रकारे मनुष्य हा मर्यादित आहे हे आज आपण शिकणार आहोत. आणि कशा प्रकारे देव हा अमर्याद आहे हे देखील आपण काय करणार आहोत, आज शिकणार आहोत. मग हा मुद्दा शिकण्यासाठी आपण स्तोत्र संहिता 146 आणि वचन 4 आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचनातून आपण हे समजून घेणार आहोत की कशा प्रकारे मनुष्य जो आहे ना तो मर्यादित स्वरूपाचा आहे. कोणीतरी वचन वाचण्यासाठी मदत करा. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो, त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की ह्या वचनामध्ये मनुष्य हा कशा प्रकारे मर्यादित आहे हे आपल्याला समजून येतं. आणि हे वचन वाचल्यानंतर आपल्याला हे समजतं की मग देव जो आहे ना तो अमर्याद आहे. आणि हे वचन आपल्याला याची आठवण करून देतं की माणसाला एक सीमा आहे, माणसाला एक मर्यादा आहे.
त्याच्या पलीकडं माणूस हा जाऊ शकत नाही. मग काय मर्यादा माणसाला आहे? तर वचन सांगतं की माणसाचा प्राण जो आहे ना, तो कायमस्वरूपी त्याच्यामध्ये राहण्याच्या अनुषंगाने तो ह्या पृथ्वीवरती जिवंत असलेला आपल्याला पाहायला भेटत नाही. तर माणसाचा जो काही प्राण त्याच्यामध्ये आहे तो एक ना एक दिवस काय होणार आहे, तो जाणार आहे. आणि तो गेल्यानंतर त्याच्या शरीराचं काय होणार आहे, तर ते आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटतंय की तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. आता ह्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटते की माणसाची जी निर्मिती आहे ती कशापासून आहे, तर त्याचं उत्तर आहे मातीपासून. कारण ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक वाचतो तर त्याचं दुसरा अध्याय आणि वचन 7 पहा. त्या वचन 7 मध्ये माणसाची निर्मिती देवाने कशापासून केली आहे ते आपल्याला समजेल. उत्पत्ती दुसरा अध्याय आणि वचन 7. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. व्हेरी गुड. बघा, इथं स्पष्टपणे माणसाची निर्मिती परमेश्वर देवाने ही मातीतून केली आहे हे आपल्याला समजून येतं. आता एकदा का माणसाचा प्राण हा त्याच्या शरीरातून निघून गेला का त्याच्या शरीराचे जे आहे ना माती होते. म्हणून स्तोत्र संहिता 146 वचन 4 ब भाग असं म्हणत आहे की तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. मातीतून निर्मिती आहे आणि मातीमध्ये पुन्हा मिळतो. आणि ज्या वेळेला प्राण जातो त्याच वेळेला त्याच्या जे काही योजना आहे, माणसाच्या ज्या काही योजना आहेत ज्या त्याने केल्या आहेत, त्या सर्व योजनांचा शेवट त्या ठिकाणी होतो. त्या सर्व योजनांचा शेवट जो आहे ना, प्राण त्या शरीरातून निघून गेल्यानंतर होतो हे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि हे वचन वाचल्यानंतर आपल्याला हे समजतं की माणूस हा मर्यादित आहे आणि म्हणून त्याच्यावरती आपण भरोसा जो आहे कधीही ठेवू नये. मग भरोसा ठेवायचा कुणावर? तर वचन सांगते की जो देव अमर्याद आहे त्या देवावरती आपण जे आहे ना भरोसा ठेवला पाहिजे. आणि देवाचं वचन ज्या वेळेला आपण अतिशय बारकाईने वाचतो, ते समजून घेतो, त्यावेळेला आपल्याला समजतं की माणसाच्या ज्या योजना आहे त्या योजनांचा एक दिवस काय होणार आहे, शेवट होणार आहे. आणि कशा प्रकारे माणसाच्या योजनाचा शेवट होतो हे समजून घेण्यासाठी आपण पहिले शमूएल याचा 18वा अध्याय आणि 8 ते 11 वचन आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचनातून आपण हे समजून घेणार आहोत की कशा प्रकारे राजा शाऊल ह्याने दाविदाचं जे यश आहे ते पाहिलं, जे परमेश्वर देवाने त्याला दिलेलं होतं. आणि ह्या ठिकाणी योजनांचा जो शेवट आहे तो कशा प्रकारे माणसांचा होतो हे आपण वाचणार आहोत. आणि हा मुद्दा आपण समजून कोणतरी वाचा ते वचन. हे ऐकून शौलाला फार क्रोध आला. हे त्याचे शब्द त्याला आवडले नाही. तो म्हणाला, त्यांनी दाविदाला लाखाचे यश दिले व मला केवळ हजारांचे यश दिले. राजा वाचून त्याला आणखी काय मिळायचे नाही. त्या दिवसापासून पुढे शौलाने दाविदावर डोळा ठेवला. दुसऱ्या दिवशी शौलाच्या ठाई देवाखाली दुरात्मा जोराने संचारला व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला. दावीद आपल्या नित्य क्रमाप्रमाणे विणा वाजवत होता आणि शौलाच्या हाती भाला होता. शौलाने त्याला मारायला भाला उगारला. तो म्हणाला की भाला मारून दाविदाला भिंतीशी खेळावे, पण दाविदाने त्याच्या समोरून एकीकडे सरकून त्याला दोनदा चुकवले. व्हेरी गुड. आता बघा, ह्या संपूर्ण शास्त्र भागामध्ये आपण पाहतो की माणसांच्या ज्या काही योजना आहेत त्या मर्यादित आहे. आता शाऊलाची योजना ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. ज्या वेळेला आपण वचन वाचतो
तर वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की शाऊलाने जे आहे ना, दाविदावरती त्याला नुकसान पोहोचण्याच्या अनुषंगातून डोळा ठेवला. आणि पहा, तो त्या ठिकाणी त्याचं जे काही नुकसान आहे ते करण्याच्या अनुषंगातून एक जो काही भाला आहे तो त्याला अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला की तो भिंतीला खिळून जाईल आणि त्या ठिकाणी त्याचा काय होईल, अंत होईल. माणसाच्या ज्या काही योजना आहेत ना, ह्या ठिकाणी आपल्याला त्यांचा शेवट दिसतो. आणखीन माणसाच्या ज्या काही योजना आहे ना, त्या योजनेचा शेवट आपल्याला वचन 7 मध्ये देखील दिसतो. बघा, वचन 7 वाचा आणि कशा प्रकारे माणसांच्या योजनांचा शेवट किंवा अंत असतो. त्याच्या पुढे काहीच नाही. बघा, कोणतरी वाचा वचन 7. नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत, शौलाने हजारो वडले, दाविदाने लाखो वडले. शाऊलाने हजारो वदले, त्याच्यानंतर काहीच नाही. तिथं नृत्य करणाऱ्या ज्या स्त्रिया आहे त्यांच्या योजना काय झाल्या माहिती का? त्यांच्या योजनेचा अंत झाला. त्याच्यानंतर नृत्य करणाऱ्या ज्या स्त्रिया आहे ना, त्या आळीपाळीने म्हणत होत्या की दाविदाने लाखो वदले. त्याच्यानंतर त्यांच्या त्या ठिकाणी ज्या काही योजना आहे किंवा ते जे बोलत होते त्या बोलण्याचं काय झालं माहिती का? अंत झाला. याहून आपल्याला हे समजतं की माणसाला मर्यादा आहे. माणसाला मर्यादा आहे आणि म्हणून माणसावरती कधीही भरोसा जो आहे, विश्वास जो आहे तो ठेवू नये. मग विश्वास हा देवावर का ठेवायचा आहे? तर देवाचे जे काही विचार आहे, देवाच्या ज्या काही योजना आहे त्या अमर्याद आहे. देवाच्या योजनेला अंत नाहीये, देवाच्या विचारांना अंत नाहीये. देवाच्या योजना ह्या अमर्याद आहे. म्हणून आपण देवावरती विश्वास जो आहे तो ठेवला पाहिजे. आणि अनेक वेळा आपण माणसावर जास्त विश्वास देवापेक्षा ठेवत असतो. अनेक वेळा आपण माणसाचं सहाय्य देवाच्या सहाय्यापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न करत असतो. हे वचन स्पष्टपणे आपल्याला सांगतं की मनुष्य आपल्याला सहाय्य करू शकत नाही. हे वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की मनुष्याला मर्यादा आहे, पण देव आपल्याला सहाय्य करू शकतो. देवाला मर्यादा नाहीये. आणि म्हणून पहिली गोष्ट आपण देवावरती काय केलं पाहिजे माहिती का? देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. पहिली गोष्ट आपण जे आहे ना, देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. का? कारण देवाच्या योजनांचा आणि त्याच्या सामर्थ्याचा कधीच अंत होत नाही, कधीच नाही, त्या संपत नाही. म्हणून त्याच्यावर आपण काय करायचं माहिती का? विश्वास जो आहे तो ठेवला पाहिजे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2, अधिपती आपल्या स्वतःच्या स्वार्थाने वागतात म्हणून त्यांच्यावर भरोसा ठेवायचा नाही. मुद्दा क्रमांक 2 लिहा. अधिपती स्वतःच्या स्वार्थाने वागतात म्हणून त्यांच्यावर भरोसा ठेवायचा नाही. अनेक वेळा आपण देवापेक्षा जास्त जो काही भरोसा आहे तो अधिपतींवर ठेवत असतो, लोकांवरती ठेवत असतो, पुढाऱ्यांवरती ठेवत असतो, पण देवावर आपण भरोसा ठेवत नाही. पण ज्या वेळेला आपण अधिपतींवरती भरोसा ठेवतो ना, त्यावेळेला अधिपती आपल्या स्वतःच्या स्वार्थाने जे आहे ना आपल्या बरोबर वागत असतात. पुढारी ज्यांच्यावर आपण भरोसा ठेवतो तो प्रत्येक पुढारी त्याच्या स्वतःच्या स्वार्थाने आपल्या बरोबर वागत असतो. पण जेव्हा आपण देवावर भरोसा ठेवतो ना, त्यावेळेला देवाचा स्वतःचा काही एक स्वार्थ नाहीये. म्हणून आपण देवावरती भरोसा ठेवला पाहिजे. पुढाऱ्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा, अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा, लोकांवर भरोसा ठेवण्यापेक्षा आपण देवावरती भरोसा ठेवला पाहिजे.
का माहिती का? कारण ज्या वेळेला आपण नीतिसूत्राचं पुस्तक 21 अध्याय आणि वचन 2 वाचतो ना, तर हे पुस्तक लिहिणारा जो लेखक आहे ज्याचं नाव शलोमोन आहे, तो अतिशय ज्ञानी होता आणि त्याने अतिशय बारकाईने ह्या ठिकाणी देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने महत्वाच्या गोष्टी ह्या लिहून ठेवल्या आहे, अशासाठी की आपण त्या वाचाव्या आणि आपण त्यातून हे शिकावं की आपण अधिपतीवर नाही, आपण पुढाऱ्यावरती नाही, आपण माणसावरती नाही, तर आपण देवावरती भरोसा ठेवला पाहिजे. बघा वचन काय सांगत आहे, 21 अध्याय आणि वचन 2 पहा काय म्हणत आहे. 21:2 का? येस. मनुष्याचा सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण अंतःकरणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे. व्हेरी गुड. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या अधिपतीवरती, पुढाऱ्यावरती, व्यक्तीवर विश्वास ठेवतात, त्या व्यक्तीला त्याचे मार्ग जे आहे ना त्याच्या दृष्टीने, तुमच्या दृष्टीने नाही किंवा देवाच्या दृष्टीने नाही, त्याच्या दृष्टीने त्याला ते नीट वाटतात. पण तुम्हाला माहिती का, अंतःकरण तोलून पाहणारा हा परमेश्वर आहे. अंतःकरण तोलून पाहणारा हा परमेश्वर आहे. उदाहरणार्थ, जर मी पुढारी आहे आणि ब्रदर सुभाष हे माझ्याकडे एखाद्या गोष्टीची अपेक्षा करत आहे आणि मी त्यांच्या त्या अपेक्षेची पूर्तता करावी या अनुषंगातून मी त्यांना जे आहे ना काही गोष्टी देऊ लागतो. पण त्या गोष्टी मी त्यांना देत असताना माझ्या स्वतःचा जो काही स्वार्थ आहे त्यामागे मी पाहत असतो. बिना स्वार्थाचं मी त्यांच्यासाठी निस्वार्थपणाने ते जे माझ्याकडनं अपेक्षित करतात ते मी त्यांच्यासाठी करत नाही, हे समजून घ्या. आणि मला असं वाटतं की मी त्यांच्यासाठी जे करत आहे ते अतिशय नीटनेटकं करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, माझ्या मार्गातून जरी नीटनेटकेपणा हा त्यांना किंवा जे लोक मला पाहतात त्यांना दिसत असेल, पण त्याच्या मागचा जो भाग आहे त्याला माझं अंतःकरण म्हणतात, ते लोकांना दिसत नाही, ते ब्रदर सुभाष यांना दिसत नाही. तर ते अंतःकरण देवाला दिसतं की मी कोणत्या उद्देशाने ब्रदर सुभाष यांना मदत करत आहे, माझा कोणता स्वार्थ आहे त्यांना मदत करण्याच्या मागचा. आणि म्हणून वचन सांगत आहे की ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे ज्या वेळेला आपण 21:2 वाचतो, तर अंतःकरणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे की आपण आपला स्वतःचा स्वार्थ पाहून संबंधित व्यक्तीला मदत केलेली आहे का आपण निस्वार्थपणे संबंधित व्यक्तीला मदत केली आहे. ह्या गोष्टी जरी माणसांना कळत नाही, पण ह्या गोष्टी परमेश्वर देवाला कळतात. ह्या गोष्टी परमेश्वर देवाला कळतात. आणि पहा, आज जास्तीत जास्त पुढारी, आज जास्तीत जास्त अधिपती, आज जास्तीत जास्त लोक हे स्वतःचा स्वार्थ पाहून त्यांच्यावर भरोसा ठेवणाऱ्या लोकांबरोबर वागतात. एक पुढारी आपल्याला पाहायला भेटतो ज्यावेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 26 अध्याय आणि 14 पासून तर 16 पर्यंत ज्यावेळेस आपण वाचतो ना, ह्या ठिकाणी एक पुढारी आहे आणि ह्या पुढाऱ्याने स्वतःचा स्वार्थ बघितला आणि त्या स्वार्थामध्ये त्याला असं वाटलं की आपण जे करत आहोत ते योग्य करत आहोत. पण ते योग्य करत असताना एकीकडं संबंधित आपण पाहतो की व्यक्तीला त्रास होत होता, याकडं त्याने लक्ष दिलं नाही. त्याने फक्त स्वतःच्या स्वार्थाकडे लक्ष दिलं, त्याने फक्त स्वतःच्या फायद्याकडे लक्ष दिलं.
आणि बघा कशा प्रकारे त्याच्या त्या स्वार्थामुळं, त्याच्या त्या फायद्यामुळं येशूला जे आहे त्रासाचा सामना करावा लागला. कोणीतरी वचन वाचन मत्तेचं पुस्तक 26वा अध्याय आणि 14 पासून तर 16 पर्यंत पहा. तेव्हा यहूदा इस्करियोत नावाच्या 12 जणांतील एकाने की याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्या. त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी किती स्पष्टपणे आपल्याला पाहायला भेटतं की यहूदा इस्करियोत याने स्वतःचा फायदा होईल ह्या एकाच उद्देशाने, नीट समजून घ्या चर्च, यहूदा इस्करियोत याने स्वतःचा फायदा होईल ह्या एकाच उद्देशाने स्वतःचा स्वार्थ शोधून येशूला विकलं. स्वतःचा जो काही स्वार्थ आहे ना तो त्याने पाहिला. स्वतःचा स्वार्थ होईल ह्या अनुषंगातून स्वतःचा स्वार्थ शोधून त्याने येशूला काय केलं माहिती, विकलं. आणि त्याला त्याचा हा जो मार्ग आहे ना येशूला विकण्याचा, त्याच्या दृष्टीने त्याला तो नीट वाटला, त्याला तो चांगला वाटला. आणि त्याचा अशा प्रकारचा येशूला विकण्याचा जो काही मार्ग आहे, स्वतःचा फायदा साधून घेण्याच्या अनुषंगातून केलेला, तो देवाने त्याचं अंतःकरण जे आहे ना ते तोलून बघितलं. देवाने त्याचं जे काही अंतःकरण आहे ना त्याचं अंतःकरण तोलून पाहिलं, तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये सर्वात जास्त देवाला जर काही दिसून आली तर ती होती दुष्टता. दुष्टता. कारण वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला ह्या ठिकाणी हे सांगत आहे, जेव्हा आपण वाचतो वचन सांगत आहे की मी त्याला धरून दिलं तर मला काय मिळेल. म्हणजे आज जास्तीत जास्त पुढारी स्वतःचा स्वार्थ साध्य करून घेण्याच्या अनुषंगातून जास्तीत जास्त चुकीचं काम करताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यांना असं वाटतं की आपण हे जे करत आहे ना हे योग्य आहे, आपण हे जे करत आहे ना हे चांगलं आहे. पण ते हे विसरून जातात की अंतःकरण तोलून पाहणारा हा परमेश्वर आहे. ते हे विसरून जातात की कोणत्या उद्देशातून ही गोष्ट आपण जे केलेली आहे. यहूदा इस्करियोत याने त्याचा जो काही स्वार्थ आहे त्या ठिकाणी पाहिला. आणि त्याचा स्वार्थ हा होता की मी जर येशूला धरून दिलं तर, किंवा मी तुम्हाला सांगितलं की ब्रदर सुभाष हे ज्यावेळेस माझ्याकडे येतात, एखादी गोष्ट त्यांना पाहिजे असते या अनुषंगातून, त्यावेळेला मी त्यांच्या समोर माझं डिमांड ठेवतो, मी जर तुमच्यासाठी हे केलं तर मला काय मिळेल, मला तुम्ही काय द्याल. म्हणजे विचार करा, अशा प्रकारचा स्वार्थ ज्यावेळेला एक पुढारी, अशा प्रकारचा स्वार्थ ज्यावेळेस एक अधिपती, अशा प्रकारचा स्वार्थ ज्यावेळेस एखादा व्यक्ती ठेवतो ना, त्यावेळेला देवाच्या दृष्टीने ते चांगलं नसतं. यहूदा इस्करियोत या ठिकाणी वचन 15 मध्ये म्हणत आहे, मी जर तुम्हाला हे दिलं तुम्ही मला काय द्याल. त्याने त्याचा स्वार्थ पाहिला. ते म्हणाले, आम्ही तुला 30 रुपये तोलून देऊ. आणि 30 रुपयाकरता त्याने जीवनाच्या प्रभूला धरून दिलं. 30 रुपयाकरता त्याने जीवनाच्या प्रभू बरोबर धोकाधडी केली. आज लोक थोड्याच्या स्वार्थासाठी लोकांचं जीवन उद्ध्वस्त करून टाकतात. आज लोक स्वतःच्या फायद्यासाठी लोकांचं जीवन जे आहे ना बर्बाद करून टाकतात, उद्ध्वस्त करून टाकतात. आज लोक स्वतःच्या फायद्यासाठी संबंधित व्यक्तीकडनं जे आहे ना काहीतरी डिमांड करतात, काहीतरी मागतात. बिना स्वार्थाचं माणूस कुणाचंही काम करत नाही. बिना स्वार्थाचं पुढारी कुणाचंही काम करत नाही. बिना स्वार्थाचं अधिपती कुणाचंही काम करत नाही. एकच जण बिना स्वार्थाचं काम करतो, जो अमर्यादित आहे, आणि तो आहे जिवंत देव. त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याचं नाव आहे येशू. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण देवावरती भरोसा ठेवला पाहिजे, अधिपतीवरती नाही.
अधिपतीवर भरोसा ठेवला तर ते आपल्या बरोबर स्वतःचा स्वार्थ पाहून वागतील, पण देवावर भरोसा ठेवला तर देव त्याच्या स्वतःचा कोणताच स्वार्थ न पाहता आपल्या बरोबर निस्वार्थपणे वागतो. म्हणून आपण देवावरती जे आहे ना भरोसा ठेवला पाहिजे. लक्ष द्या, आपण देवावरती काही बोलले का भरोसा ठेवला पाहिजे, कारण मनुष्याचं सहाय्य जे आहे ना स्वार्थाने रंगलेलं असतं. मनुष्याचं जे स्वार्थ आहे ते स्वार्थाने काय असतं, रंगलेलं असतं. पण देवाची कृपा शुद्ध व निस्वार्थ असते, त्यावर आपण भरोसा ठेवला पाहिजे. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. अधिपतीला भविष्य ठाऊक नसते म्हणून त्याच्यावर भरोसा ठेवू नये. मुद्दा क्रमांक 3 लिहा. अधिपतीला भविष्य ठाऊक नसते म्हणून त्याच्यावर भरोसा ठेवू नये. लक्ष द्या, आपण अधिपतीवरती भरोसा ठेवतो, आपण पुढाऱ्यांवरती भरोसा ठेवतो, आपण लोकांवरती भरोसा ठेवतो, पण ज्याच्यावर आपण भरोसा ठेवला आहे ना त्याला त्याच्या स्वतःच्या भविष्याबद्दल काही एक ठाऊक नसतं, म्हणून त्याच्यावर भरोसा नाही ठेवायचा. आपण अतिशय स्पष्टपणे हे मुद्दे काही अंशी मागील अध्ययनामध्ये शिकलो आहोत की माणसाचं आयुष्य हे घास सारखं आहे, माणसाचं आयुष्य हे वाफेसारखं आहे, माणसाचं आयुष्य हे पाण्यावर आलेल्या त्या बुडबुड्यासारखं आहे. आणि म्हणून ज्याच्यावर आपण भरोसा ठेवतो ना त्या व्यक्तीला त्याचं भविष्य माहिती नसतं, म्हणून त्याच्यावर भरोसा नाही ठेवायचा. आपला भरोसा हा आपण देवावर ठेवला पाहिजे. कारण याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि वचन 14 ज्यावेळेस आपण वाचतो पहा त्या ठिकाणी याकोब हा काय म्हणत आहे. याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि वचन 14 पहा काय म्हणत आहे त्या ठिकाणी. त्यात तुम्हाला उद्याचे समजत नाही, तुमचे आयुष्य ते काय, तुम्ही वाप आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. व्हेरी गुड. काय आहे माणसाचं आयुष्य? माणूस खूप बढाई मारतो. इथं इशारा दिलेला आहे की माणसाने बढाई जी आहे ती मारू नये. माणूस खूप बढाई मारतो, खूप 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 बढाई मारतो. मोठ्या अपेक्षेने एखादं काम संबंधित पुढारी करल, संबंधित अधिकारी करल, संबंधित व्यक्ती करल ह्या विश्वासाने लोक त्याच्याकडे जातात. आणि तो अधिकारी जे आहे ना त्याच्याकडनं काही होत नाही, पण बढाई खूप मारतो, अशा खूप बढाया मारतो. होत काही नाही पण खूप बढाया मारतो. लक्ष द्या, वचन काय सांगितलं माहिती का? माणसाने बढाई मारू नये म्हणून त्याला इशारा जो आहे ह्या वचनामध्ये देण्यात आलेला आहे 13 पासून 17 पर्यंत. आणि वचन 14 म्हणत आहे की तुम्हाला उद्याचं समजत नाही, उद्या काय होईल हे माणसाला समजत नाही, हे पुढाऱ्याला समजत नाही, हे अधिकाऱ्याला समजत नाही, हे अधिपतीला समजत नाही. उद्या काय होईल त्याला समजत नाही का? कारण प्रत्येक माणसाचं जे काही आयुष्य आहे ना ते वाफेसारखं आहे आणि ती थोडं दिसते आणि मग दिसेनासे होते. म्हणजे माणूस ज्याच्यावर तुम्ही आज भरोसा ठेवला आहे, तुम्हाला माहिती का त्याला त्याच्या स्वतःच्या भविष्याबद्दल काही सांगता येत नाही. त्याला त्याच्या भविष्याबद्दल काही सांगता येत नाही. मग ज्याला त्याच्या भविष्याबद्दल काही सांगता येत नाही त्याच्यावरती आपण भरोसा का ठेवावा? सर्वात बेस्ट काय आहे? आपण देवावरती भरोसा ठेवला पाहिजे. देवावरती आपण अवलंबून राहायला पाहिजे. देवावरती आपण विश्वास जो आहे तो ठेवायला पाहिजे. कारण पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना तर पवित्र शास्त्रामध्ये एक सर्वात नावाजलेला पराक्रमी राजा आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्याबद्दल दानिएलचं पुस्तक 4 अध्याय ज्यावेळेस आपण काढतो तर 30 पासून तर 33 पर्यंत लिहिलं आहे. थँक्यू पवित्र आत्मा. आणि त्या ठिकाणी त्या राजाचं नाव आहे नबुकदनेस्सर. आता हा जो राजा आहे ना ह्या राजाला त्याच्या स्वतःच्या भविष्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण तुम्हाला माहिती का ह्या राजाला परमेश्वर देवाने नम्र केलं आणि कशा प्रकारे पहा त्याचं भविष्य जे त्याला काहीच माहिती नव्हतं काय जीवन झालं बघा. कोणतरी वाचा 4 अध्याय 30 ते 33 वचन.
त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच क्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, हे राजा नबुखद्रेसरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यातून घालून देतील, तुझी वस्ती वनुपशीत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला ते देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून 7 काळ जातील. त्याच घटकेस हे नबुखद्रेसराच्या प्रत्यास आले, त्याला मनुष्यातून घालून गेले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर आकाशातल्या दहिवराने भिजू लागले. येथोर की त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखासारखी झाली. व्हेरी गुड. एक राजा, किती त्याला बघा आपण पाहतो, त्याला त्याच्या भविष्यात काय होईल त्याच्याविषयी त्याला काहीच माहिती नव्हती. उद्या त्याचं काय होईल त्याला आज माहिती नव्हतं. तुम्हाला माहिती का तो काय म्हटलं या ठिकाणी? वचन 30 ज्यावेळेस आपण वाचतो, वचन 30 म्हणत आहे की तो म्हणत आहे की मी हे सर्व माझ्या पराक्रमाने आणि प्रतापाच्या वैभवासाठी बांधलं आहे ना. म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहतो की हे शब्द तो ह्या ठिकाणी बोलत असताना उद्या तो त्या पराक्रमामध्ये, उद्या तो त्या प्रतापाच्या वैभवामध्ये राहील किंवा नाही याचं भविष्य त्याला माहिती नव्हतं. याचं भाकीत त्याला माहिती नव्हतं की जे त्याने बांधलेलं आहे. वचन सांगत या ठिकाणी, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठीच माझ्या पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी बांधला आहे. म्हणजे माझ्यासाठी सर बांधले. पण त्याला हे माहिती नव्हतं की उद्या तू त्याच्यामध्ये राहील किंवा नाही राहणार. आणि तुम्हाला माहिती का, हे शब्द बोलतो ना बोलतो म्हणजे अजून बोलणं पण नाही झालंय पूर्ण. त्याच्या मुखातून हे शब्द निघता न निघता तोच आकाशवाणी झाली. आकाशवाणी काय ते माहिती का? आकाशवाणी होती, तुझ्या हातची सत्ता गेली आहे. ज्याने तुला सत्ता दिली ना तोच तुझ्या हातातून ही सत्ता काढून घेते. वचन सांगत आहे की कशा प्रकारे नबुखद्नेस्सर हा बैलाप्रमाणे जे काही गवत आहे ते खाऊ लागला आणि अतिशय वाईट अवस्था जी आहे ती ह्या ठिकाणी त्याची झाली. एका राजाची, पराक्रमी होता तो राजा, हो महाप्रतापी होता तो राजा. तुम्हाला माहिती का, त्याच्यामध्ये कमतरता कोणती होती का? तो मर्यादित होता. त्याला त्याच्या भविष्यातल्या गोष्टी काही सांगता येत नव्हत्या. देवाला मर्यादा नाहीये, देव अमर्यादित आहे. आणि म्हणून आपण माणसावरती, अधिपतीवरती, पुढाऱ्यांवरती, लोकांवरती, अधिकाऱ्यांवरती भरोसा ठेवण्यापेक्षा सर्व समर्थ देव त्याच्यावर आपण भरोसा ठेवला पाहिजे. सर्व समर्थ देव ज्याने आपल्या शब्दाने सर्व काही निर्माण केलं. उत्पत्तीचे पुस्तक ज्यावेळेस आपण वाचतो, वचन स्पष्टपणे सांगतं, सर्व समर्थ देव याने आपल्या शब्दाने काय काय निर्माण केलं. त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्यावरती आपण भरोसा ठेवला पाहिजे. आपण आपल्या स्वतःवरती नाही, आपण लोकांवरती नाही, तर आपण देवावरती भरोसा ठेवला पाहिजे. हा जो नबुखद्नेस्सर राजा आहे ना, त्याला त्याच्या जीवनाचं भविष्य माहिती नव्हतं. तुम्हाला आणि मला आपल्या जीवनातलं भविष्य नाही माहिती. आपण उद्या राहू किंवा नाही. आपण वाफ आहोत. ती डोळ्याला दिसते आणि थोड्या वेळाने ती न दिसे नसेल. आणि म्हणून आपण जे आहे ना, देवावर भरोसा ठेवला पाहिजे. आपण आपल्या स्वतःवर भरोसा ठेवायचा नाही. आपण देवावरती जे आहे ना अवलंबून राहायला पाहिजे, कोणा व्यक्तीवरती नाही.
आणि ज्यावेळेस आपण देवावरती अवलंबून राहतो, लक्ष द्या, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आशीर्वादित असतो. त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आशीर्वाद असतो. लक्ष द्या, कारण देवच भविष्य जाणतो, म्हणून त्याच्यावर आपण पूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्यावरती आपण जे आहे ना, पूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवला पाहिजे. माणसावर विश्वास ठेवायचा नाही. का? कारण माणसाला त्याच्या स्वतःच्या भविष्याबद्दल काही एक माहिती नाही. माणसावर विश्वास ठेवायचा नाही. का? कारण माणूस स्वतःच्या स्वार्थाने लोकांशी जो आहे तो वागत असतो. माणसावरती भरोसा ठेवायचा नाही. का? कारण माणसाला मर्यादा आहे. देवावरती भरोसा ठेवायचा. का? कारण देव अमर्यादित आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ.